महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष नागो गानार सर आपल्या सोबत आहे। सर, शिक्षक भरती घोटाळ्याबाबत याची व्याप्ती किती असण्याची शक्यता आहे? शिक्षक भरती घोटाळ्याची व्याप्ती पूर्ण राज्यभर आहे। कारण नागपूर जिल्ह्यातील घोटाळा जेव्हा पुढे आला, याच्यामध्ये जर कोणाला क्रेडिट द्यायचं असेल तर ते मीडियाने हा विषय उचलून धरला। याच्याबद्दल मीडियाचे आभार मानलेच पाहिजे, मीडियाचं अभिनंदन केलंच पाहिजे। त्यामुळे राज्यभर लोकांना हे कळलं। संपूर्ण राज्यातून मला सतत फोन येत आहेत आणि आमच्या जिल्ह्यात, आमच्या विभागात, आमच्या गावात अशाच प्रकारचे घोटाळे आहेत असे तक्रारी प्राप्त होत आहे। म्हणून याची व्याप्ती ही राज्यभर आहे। माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे की शिक्षण क्षेत्रात असा घोटाळा, भ्रष्टाचाराचा घोटाळा सतत होत राहणं हे संस्कार करण्याच्या प्रक्रियेला घातक आहे। आणि म्हणून SIT द्वारा संपूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व विभागात, सर्व जिल्ह्यात या घोटाळ्याची चौकशी झाली पाहिजे। किती हजार महाराष्ट्रात अशा प्रकारे शिक्षक भरती बोगस प्रमाण झाली असेल? ज्या काही माहिती उपलब्ध झाल्या आहेत त्यावरून माझा स्वतःचा आणि आमच्या संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या बोलण्यातून व्यक्त झालेला अंदाज 6,000पेक्षा जास्त असे घोटाळे झाले आहेत, बोगस नियुक्त्या झाल्या आहेत, ज्यामध्ये करोडो रुपये अंदाजपत्रकात तरतूद केलेले आणि जनतेच्या कमाईच्या पैशातून शिक्षणासाठी दिल्या गेलेले या लुटारूंनी, भ्रष्ट संस्था चालकांनी, शाळा संचालकांनी आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी लुबाडले आहे। त्यामुळे गोरगरिबांना जे शिक्षण दिले जाते त्यात आर्थिक चणचण निर्माण झाली आहे। आणि म्हणून माझी विनंती आहे की आर्थिक घोटाळा करणारे जे अधिकारी आहेत, त्याचप्रमाणे जे शाळा संचालक, भ्रष्ट शाळा संचालक यांच्या संपत्तीची चौकशीसुद्धा झाली पाहिजे, ती संपत्ती जप्त केल्या गेली पाहिजे। तुम्ही मोठं स्टेटमेंट करताय की 6,000पेक्षा जास्त बोगस नियुक्त्या महाराष्ट्रामध्ये झालेल्या आहे। हे स्टेटमेंट मला प्राप्त तक्रारीच्या आधारे करतो आहे। चौकशी झाल्यावर सत्य बाहेर येईलच, सत्य आलंच पाहिजे। कदाचित कमी होईल, कदाचित यापेक्षा जास्तही असू शकेल। प्रत्येक विभागात आहे सर, प्रत्येक विभागात आहे, बहुतेक जिल्ह्यात आहे। त्यामुळे याला SITची चौकशी करणं अत्यावश्यकच आहे। ती न करणं किंवा तिला टाळणं शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचाराला प्रोत्साहित करणं आहे, प्रेरित करणं आहे। ही बाब सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी विचारात घेऊन आमची प्रार्थना मान्य करावी अशी विनंती। याचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत आहे असे बोललं जातं। याचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत आहेच। मंत्रालयाच्या आशीर्वादाशिवाय हे अधिकारी जे भ्रष्ट शाळा संचालकाच्या पेरोलवर आहे ते अशा प्रकारचे भ्रष्ट काम करू शकत नाही। शेवटचा प्रश्न माझा, शिक्षक परिषद याबाबत न्यायालयात जाण्याची तयारी करताय का, भविष्यात करणार का? समजा SITची चौकशी झाली किंवा कुठलीही चौकशी झाली नाही तर? महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद या विषयाबाबत अत्यंत गंभीरपणे विचार करते आहे। गेल्या 10 ते 15 वर्षापासून ती सतत संघर्ष करते आहे, लढते आहे। वैधानिक मार्गाने, कायदेशीर मार्गाने लढण्याकरता योग्य तो निर्णय संघटना आपल्या स्तरावर घेईल आणि आवश्यकता वाटल्यास न्यायालयात सुद्धा जाईल। कॅमेरामॅन सचिन सायांसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर।